हॅलो एव्हरीवन. आज आपण जाणून घेणार आहोत आकर्षणाचा सिद्धांत या विषयावर, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच हा आकर्षणाचा सिद्धांत आपल्या जीवनावर कशा पद्धतीने कार्य करत असतो. कारण हा युनिव्हर्सल नियम आहे, जे देतो तेच आपल्याकडे 10x होऊन येत असतं. तर आपण जे बघतो, बोलतो आणि ऐकतो तेच आपण अट्रॅक्ट करत असतो. तर ज्यावर आपलं फोकस जातो तोच आपल्याकडे अट्रॅक्ट होत असते. हा सिद्धांत आहे आकर्षणाचा सिद्धांत. जसा की गुरुत्वाकर्षणाचा नियम होता की फळ पकल्यानंतर ते आपोआप खाली गळत असतं, तर वरून ती गोष्ट खाली जातच होती. तशाच पद्धतीने आपण आकर्षित करतो किंवा नाही करत हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर कुणाला असं वाटतं आम्ही तर सगळ्यांबद्दल छानच विचार करतो किंवा बोलतो, पण फक्त तुम्ही तोंडाने बोलत आहात, पण तुम्ही कानाने ऐकत काय आहात, डोळ्यांनी बघत काय आहात आणि तुमच्या माइंडमध्ये काय थॉट चालू आहेत, त्यानुसारच युनिव्हर्सकडे ते सिग्नल जातात आणि त्या तशा परिस्थिती आपण अट्रॅक्ट करत असतो. तर आकर्षणाचा सिद्धांत काय म्हणतो, जे तुम्ही बोलता, बघता आणि ऐकता आणि तुमच्या स्वतःसोबत जे सेल्फ टॉक करता, तर तेच तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊन येतं. जे तुम्ही द्याल तेच आपल्याकडे येतं. म्हणून म्हटलं जाते, जर तुम्ही लाईक द्याल तर लाईकच येणार. जर तुम्ही कुणाला प्रेम सेंड कराल तर प्रेमच तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार. जर तुम्ही कृतज्ञतेमध्ये राहाल तर तुमच्याकडे युनिव्हर्स असे काही प्लॅन बनवेल की तुम्ही त्या गोष्टींसाठी पुन्हा पुन्हा कृतज्ञता व्हाल, म्हणजेच ग्रॅटिट्यूड पे कराल. जर तुम्ही कुणाच्या संबंधित कंप्लेंट्स करत आहात, ब्लेम करत आहात, समोरचा व्यक्तीसुद्धा तुमच्याकडे ब्लेमच करणार, कंप्लेंटच करणार आहे. तर ह्या विषयावर आणि कुणी तर कुणाला इतकं ओव्हर थिंकिंग होत असते, खूप जास्त ओव्हर थिंकिंगमध्ये घडलेले असतात की ते करिअरबाबत असेल, रिलेशनशिप विषयी असेल, मनी विषयी असेल, की ते त्यांच्या एरियामध्ये स्टक झालेले असतात. तर यावर सोल्युशन काय? तर तुम्ही मेडिटेशन जेव्हा करता तर ओव्हर थिंकिंग खूप जास्त असते, तर त्यांना मेडिटेशनसुद्धा होत नाही. तर अशांसाठी काय मग? त्यांनी कसं कार्य करणार ते आपण समोर बघणार आहोत. तर ते अशा पद्धतीने अट्रॅक्ट होत असते. जर तुम्ही बघा, एखादा पाहुणा जर आला आहे तुमच्या घरी, जर तुम्ही त्याचं स्वागत धूमधाम म्हणजेच खूप चांगल्या पद्धतीने केलं, खूप प्रेमाने त्यांना बोललं, त्यांचं स्वागत केलं, त्यांनी आता रूममध्ये ज्या बसणार आहेत, हॉल छान तयार करून ठेवला आहात आणि ते हॉलचं जे प्रसन्नता आहे, ती खूप प्रसन्नता ते हॉल बनवून ठेवलं तुम्ही, म्हणजे साफसफाई, नीटनेटकेपणा आणि तुम्ही ते येणार ह्या तयारीमध्ये आहात, अशा पद्धतीने आणि त्यांचं स्वागत खूप प्रेमाने बोलाल, तर व्यक्ती काय करणार? अट्रॅक्ट होईल की माझं खूप छान पद्धतीने स्वागत झालं, खूप छान पद्धतीने मला प्रेम दिलं, माझा मान सन्मान केलं, तर मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल ना तिथे जरूर जाऊन येईन. कारण तिथे गेलं ना माझं मूड तर फ्रेश होतं, शांती अनुभवायला मिळतं आणि ते घरचे लोक इतकं पीस देतात, ते अनुभव इतकं त्यांना हार्ट टच होऊन जातात आणि ते परत तुमच्याकडे येतात. तर तसंच काय होते, मनी संबंधित सुद्धा तेच लागू पडत असतं. तर ते कशा पद्धतीने लागू पडतं? कारण जेव्हा महालक्ष्मीसाठी आपण रेडी होतो, म्हणजेच काय, की जेव्हा मनी आपल्याकडे येत असतात, तर आपण कुणी जर येत असतात तर आपण त्यांना ब्लेम करतो का? निगेटिव्ह विचार करतो का? नाही. तर मनी म्हणजेच पैसा. तर पैशाबद्दल निगेटिव्ह विचार करतात. श्रीमंत लोकं हे माजलेले असतात, किंवा पैसा हा झाडावर लागतो, काम केल्याशिवाय पैसा येतच नाही, आम्ही तर गरीब आहोत तर आता कुठून सेव्ह करणार. अशा पद्धतीचे जे काही जे निगेटिव्ह बिलीव्स आहेत, चादर बघून पाय बघून चादर अंथरून, ते काहीतरी जे मन आहे त्या पद्धतीने, की अंतरून बघून पाय पसरावे अशा पद्धतीने. तर असे जे निगेटिव्ह बिलीव्स आहेत, तर आता का नाही त्याला मोडीत घालणार? डबल जे बेडची ब्लँकेट असतं किंवा जे काही चादर असतं, बेडशीट असतं, ती जर डबल घेतली तर काय बघायचं आहे? ती सगळ्यांना पुरून उरेल, हो की नाही? जेव्हा आपले एक इन्कम सोर्स आहे आणि आपण 4 अट्रॅक्ट केले आणि त्या इन्कमवर जर आपण कार्य केलं, तर मनीसुद्धा भरभरून येणार. तर अशा पद्धतीने जेव्हा मनीसुद्धा येतात, तर त्याला मान-सन्मान द्यायला पाहिजे. काही चुकलं असेल तर त्याला माफी मागायला पाहिजे. एव्हरीथिंग इज एनर्जी. तुम्ही Googleवर सर्च करा, मनी
एनर्जी आहे का, तर त्यामध्ये सर्वच लिहिलेलं येईल किंवा व्हिडिओसुद्धा येईल. एव्हरीथिंग इज एनर्जी. आपल्या आतमध्ये एक आत्मा आहे, ती सोल आहे. सोल कशा रूपात बनलेली आहे? एनर्जी. आपण सुद्धा कशाने बनलेले आहोत? एनर्जीने. म्हणून आपण ज्यावर फोकस करतो तीच गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतं. तर ती कशी अट्रॅक्ट करायची? आता काहींच्या लाईफमध्ये ओव्हर थिंकिंग आहे, मनीबद्दल प्रॉब्लेम आहेत, मनीबद्दल फेस करत आहे किंवा पैसा येतो पण टिकत नाही, असे प्रॉब्लेम असतात. करिअर आहे पण त्यामध्ये ते खुश नाही. त्यांचा बॉस असं बोलतात की खडूस आहे, तिथे माझं मन नाही लागत किंवा आम्हाला यांच्या अंडरमध्ये काम करावं लागतं, अशा पद्धतीने. तर जे काही तुम्हाला प्रॉब्लेम फेस करत आहात, तर याला टॅकल कसं करायचं, त्याला ब्रेक थ्रू कसं 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 करता येईल, ह्यावर आपण आज बघणार आहोत. तर ह्यासाठी मी तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आलेली आहे 15 जानेवारीपासून. त्यामध्ये मनी हिलिंग होणार, रिलेशनशिप हिलिंग होणार, करिअर हिलिंग होणार आणि देन तुमचे जे काही ओव्हरऑल प्रॉब्लेम्स असणार ते प्रॉब्लेमसुद्धा ते सॉर्ट आऊट तुमचे करून दिल्या जाणार. तर ही बॅच असते 21 डेजची, डिवाइन मॅनिफेस्टेशन 21 डे बॅच. याचं नाव आहे. रजिस्ट्रेशन ओपन झालेले आहे. त्याची फक्त फीज 999 आहे. त्यामध्ये तुम्हाला हेल्थ हिलिंग, करिअर हिलिंग, मनी हिलिंग आणि रिलेशनशिप हिलिंगसुद्धा केलं जाते. ज्यांना ओव्हर थिंकिंग खूप होत आहे, त्यांच्या मनातच काही ना काही चालत असते, ज्यांचे रिलेशनशिपमध्ये इन लॉज सोबत असेल, सिस्टर इन लॉ असेल किंवा बहीण भावासोबत असेल, आई वडिलांसोबत असेल, काहीही रिलेशनमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते हील केल्या जातात. मनीला हील केल्या जातं. हेल्थ असेल तर ही हेल्थला कशा पद्धतीने त्याला टॅकल करायचं ते सुद्धा यामध्ये हिलिंग करून दिल्या जाते. करिअर असेल, बिझनेस जरी असेल तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला हिलिंग दिल्या जाते. त्यामध्ये ग्रॅटिट्यूड कसं करायचं, ग्रॅटिट्यूड फक्त ग्रॅटिट्यूड सिम्पल याच्यात नाही करायचं. NLP ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड मी करत असते. तर ते कशा पद्धतीने करता, सबकॉन्शियस माइंडची डिप्रोग्रामिंग कशी केली जाते, ओव्हर थिंकिंग ज्यांना आहे त्या ओव्हर थिंकिंगमधून, ट्रेसमधून त्यांना कसं बाहेर काढता येतं, हे मी त्या बॅचमध्ये शिकवत असते आणि कित्येक लोक असे रिझल्ट घेऊन आलेले आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा करता येईल. तर ज्यांना कुणाला अत्यंत गरज आहे त्यांनी 999 पे करा आणि ते इनरोल सुद्धा करू शकतात. खूप फास्ट चालू आहे रजिस्ट्रेशन. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या 15 जानेवारी. कारण हे जानेवारी मंथ इतकं प्रॉस्पेरिटीने भरलेलं आहे. ते पूर्ण ॲस्ट्रोलॉजीनुसार बघाल तर प्लॅनेट चेंजेस झालेले आहेत. हे इयर जे आहेत अबंडन्सचं इयर आहे, प्रॉस्पेरिटीचं इयर आहे. त्यासाठी तुम्ही मनी हिलिंग करा, हेल्थ हिलिंग करा, करिअर हिलिंग करा, रिलेशनशिपसुद्धा हिलिंग करून आपले जे काही एरियामध्ये ट्रेस लेवल असेल तर ट्रेस पूर्ण दूर करा. त्यामधून प्रत्येक एरियाचं तुम्हाला त्यामध्ये सोल्युशन दिल्या जाते आणि कन्सिस्टन्सीने 21 डेज जेव्हा घेतल्या जातात तर तुमच्या लाईफमध्ये एक मिरियाक्युलस चेंजेस येत असतात. डिवाइन तुम्हाला ब्लेसिंग करत असते. कारण जे तुम्ही शिकता तेच तुमच्या ओटांवर आणि सर्व NLPद्वारे कशा पद्धतीने केलं जाते. NLP ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड घेते, ॲडव्हान्स होपोनोपोनो टेक्निक केलं जातं. हिलिंग मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिल्या जाते आणि बाकी काही ज्या काही आहे सेल्फ लव जे आहे इन्क्रीज कसं करायचं, सेल्फ लव कशा पद्धतीने करायचं, प्रत्येक गोष्ट, मेडिटेशन आहे, ग्रॅटिट्यूड आहे, मॅजिक पत्तर आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये मी घेऊन येत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला ब्रेक करायचं आहे आणि तुम्हाला नवीन एक जर्नी, एक न्यू व्हर्जन तुमचं त्यामध्ये बनवून दिलं जातं आणि तुम्ही त्या पद्धतीने तुमचं मॅनिफेस्टेशन हे डन करू शकता. ॲडव्हान्स व्हिज्युअलायझेशन कशा पद्धतीने घेतल्या जाते, ॲडव्हान्स होपोनोपोनो कशा पद्धतीने घेतल्या जाते, ॲडव्हान्स तुमचं विजन बोर्ड कशा पद्धतीने करायचं, स्मार्टर जे गोल असतं ते कशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे, ते गोलसुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने बोलवायचं हे सुद्धा मी त्यामध्ये सांगत असते. जेव्हा ते कुणी गोल तर सेट करतात पण ते अचीव नाही होत, इयर जाते तरी अचीव होत नाही, तर ते अचीव कसं करायचं, त्यावर काय काय आलं पाहिजे त्या गोलमध्ये, ते सर्व तुम्हाला त्यामध्ये दिलं जाते आणि प्रत्येक विषयाचं त्यामध्ये विश्लेषण करून मी सांगत असते आणि पर्सनलसुद्धा गायडन्स मी तुम्हाला देत असते. तर जरूर ह्या बॅचमध्ये डिवाइन मॅनिफेस्टेशन 21 डेज
बॅचमध्ये या खूप कमी फीस ठेवलेली आहे, जे अफोर्ड तुम्ही करताय. एक स्वतःला गिफ्ट म्हणून तुम्ही ₹999 जरी दिले, तर तुमचं आयुष्य जे आहे, तुमचं एक मंथ जरी मिरॅक्युलस जाणार, तर तुमचं पुढचं मंथ त्यानुसारच जाणार आणि तुमचं जे काही परिस्थिती आहे त्याला ब्रेक करून दिल्या जाते आणि तुमचे रिलेशन असे बिल्डअप होते, तुमचं हेल्थ छान होते, तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ येऊ लागते आणि मनी मॅनिफेस्टेशन तर खूप जास्त प्रमाणात, कारण मी मनी मॅनिफेस्टेशनची एक्सपर्ट आहे आणि रिलेशनशिप एक्सपर्ट आहे. तर ह्या दोनमध्ये तुम्हाला खूप जास्त एक्सपर्टीजने तुम्हाला शिकवलं जाते. हेल्थसुद्धा, कुणाची हेल्थ आणि करिअरसुद्धा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हिलिंग देऊन ते प्रॉपर तुमचं जे काही पॅटर्न आहे त्याला ब्रेक करून तुम्हाला नवीन एक व्हर्जन बनवून दिल्या जाते. तर जे कुणाला ह्या मनी मॅनिफेस्टेशन बॅचमध्ये यायचं आहे, निगेटिव्हिटीने खूप ग्रासलेले आहात, अशांनी सुद्धा या बॅचमध्ये या आणि प्रत्येकजण प्रत्येकाचे प्रॉब्लेम जे काही आहेत त्याला फेस करत आहात, त्याला ब्रेक करा आणि आपलं एक न्यू व्हर्जन ते क्रिएट करून एक सक्सेस लाईफ तुम्ही बनवू शकता. कारण हे इयर खूप अबंडन्स आहे. भलेही 7-8 दिवस जरी जानेवारी मंथचे गेले असतील तरी पण येणारे वर्ष हे तुमच्यासाठी खूप लकी ठरणार आहे. तर जरूर ह्या 21 मॅनिफेस्टेशन डिवाइन मॅनिफेस्टेशन 21 डेज ह्या बॅचमध्ये तुम्ही जरूर इनरोल करा. हा टायमिंग असतो सायंकाळी 7 PM ते 8 PM किंवा 8:15 पर्यंत सुद्धा ते जातं कधी कधी. तर त्यांचे तुमच्यासोबत पर्सनली सुद्धा मी बोललं जातं. त्यामध्ये तुमचे काही प्रॉब्लेम्स असले तर त्याच सेशनमध्ये तुम्हाला त्या डिस्कस करून ते प्रॉब्लेमचे सोल्युशनसुद्धा दिल्या जाते किंवा माझ्याशी पर्सनल जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा सुद्धा तुम्हाला ते गाईड केलं जातं की कशा कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचं आहे आणि तुमचं मॅनिफेस्टेशन जे असतं ते अचीव करायचं आहे. तर नक्कीच तुमचं हे जानेवारी मंथ तुमच्यासाठी लकी ठरो आणि हे गोल्डन इयर तुमच्यासाठी जरूर बनवते. हे गोल्डन 2026 हे गोल्डन इयर बनवण्यासाठी स्वतःसाठी एक इन्व्हेस्टमेंट करा, एक स्वतःला गिफ्ट म्हणून द्या आणि तुम्ही त्या ज्या परिस्थितीमध्ये आहात त्याला ब्रेक थ्रू करून एक सक्सेस लाईफ मिळवा. आणि हे लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी सुद्धा मी खूप जास्त त्यामध्ये सांगितलं जातं तुम्हाला कशा पद्धतीने विचार करायचे, सेल्फ टॉक कसं करायचं, सेल्फ लव कसं करायचं, मेडिटेशन कसं करायचं, ग्रॅटिट्यूड कसं करायचं, व्हिज्युअलायझेशन, विजन बोर्ड, हे सर्वच आणि ॲडव्हान्स जे मी पूर्ण जे आहे ते ॲडव्हान्सच शिकवणार आहे. NLP ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड त्यामध्ये शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट हे खूप निश्चितपणे मिळत असतात. तुमची सफलता ही नक्की तुम्हाला त्यामध्ये मिळत असते. तर जरूर ह्या बॅचमध्ये तुम्ही या आणि तुमचं जीवन हे सक्सेसफुल बनवा. थँक्यू सो मच. आणि जर कुणाला यामध्ये इनरोल करायचं असेल तर 93 22 17 82 04 ह्या नंबरवर मॅसेज टाका की मला इनरोल करायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्या नंबरवर पेमेंट करून स्क्रीनशॉटसुद्धा सेंड करू शकता. ओके. तर तुम्ही लकी आहात की जानेवारी मंथमध्ये तुम्हाला ही बॅच मिळत आहे. तर स्वतःसाठी द्या आणि तुमचं जीवन हे जे आहे ते सक्सेसफुल बनवा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं आणि अप्रिशिएशन देत असतं. तर त्यासाठी जरूर 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 प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक मोटिवेशन आम्हाला अप्रिशिएशन आणि ग्रॅटिट्यूडसुद्धा द्यायचं ठरलेलं असतं. त्यासाठी तुम्ही जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.